श्री स्वामी समर्थ. तूळ राशी 12 ते 18 जानेवारी 2026 साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत तूळ राशीच्या व्यक्तींना येणारा आठवडा कसा असेल. या आठवड्यात तुमच्या आयुष्यात कोणते सकारात्मक बदल घडतील. नशिबाची साथ मिळेल का. नोकरी, व्यवसाय, आर्थिक स्थिती, आरोग्य, प्रेम, विवाह आणि शिक्षण या सर्व क्षेत्रात काय परिणाम दिसतील. चला तर मग सविस्तर जाणून घेऊया तूळ राशीचे साप्ताहिक राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. तूळ राशीच्या व्यक्तींना हा आठवडा समतोल, विचारशीलता आणि आत्मपरीक्षणाचा ठरेल. या काळात तुम्ही घेतलेल्या निर्णयांचा थेट परिणाम तुमच्या भविष्यातील वाटचालीवर होईल. मनात असलेली संभ्रमाची स्थिती हळूहळू कमी होईल आणि विचारांमध्ये स्पष्टता येईल. तुमच्या बोलण्यातील सौम्यता आणि समजूतदारपणा इतरांवर सकारात्मक प्रभाव टाकेल. या आठवड्यात काही जुन्या गोष्टी मागे टाकून नवीन सुरुवात करण्याची संधी मिळेल. स्वतःवर विश्वास ठेवल्यास अनेक अडचणी सहज सुटतील. करिअर आणि व्यवसाय. तूळ राशीच्या नोकरदार व्यक्तींना या आठवड्यात कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढताना दिसतील. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाची दखल घेतील आणि तुमच्यावर विश्वास दाखवतील. नवीन प्रोजेक्ट किंवा अतिरिक्त काम मिळण्याची शक्यता आहे, ज्यातून पुढे प्रगतीचा मार्ग खुलेल. सहकाऱ्यांशी संवाद स्पष्ट ठेवल्यास गैरसमज टळतील. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींनी भागीदारीत पारदर्शकता ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. नवीन व्यवहार करताना कागदपत्रे नीट तपासणे आणि अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेणे फायद्याचे ठरेल. आर्थिक स्थिती. या आठवड्यात तूळ राशीच्या व्यक्तींची आर्थिक स्थिती स्थिर राहील, मात्र खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. अनावश्यक वस्तूंवर पैसा खर्च होऊ शकतो, त्यामुळे नियोजनपूर्वक वागणे आवश्यक आहे. जुने अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता निर्माण होईल. गुंतवणुकीसाठी हा काळ चांगला असला तरी मोठा धोका घेणे टाळावे. एखाद्या नातेवाईकाकडून आर्थिक मदत किंवा मार्गदर्शन मिळू शकते. आर्थिक बाबतीत संयम आणि शहाणपणा दाखविल्यास भविष्यात फायदा होईल. आरोग्य. तूळ राशीच्या व्यक्तींनी या आठवड्यात आरोग्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. मानसिक तणाव, डोकेदुखी किंवा थकवा जाणवू शकतो. वेळीच विश्रांती घेतली नाही तर शरीरावर परिणाम होऊ शकतो. आहारात तेलकट किंवा जड पदार्थ टाळून हलका व पौष्टिक आहार घ्या. पाणी अधिक प्रमाणात पिण्याची सवय ठेवा. ध्यान, प्राणायाम किंवा सकाळची चाल यामुळे मानसिक आणि शारीरिक संतुलन साधता येईल. कौटुंबिक जीवन. या आठवड्यात तूळ राशीच्या व्यक्तींच्या घरातील वातावरण सामान्यतः शांत आणि समाधानकारक राहील. घरातील एखाद्या महत्त्वाच्या निर्णयात तुमचे मत महत्त्वाचे ठरेल. कुटुंबातील सदस्य तुमच्यावर विश्वास ठेवतील. भावंडांसोबत गैरसमज असतील तर ते मिटवण्यासाठी योग्य वेळ आहे. आई-वडिलांच्या आरोग्याची थोडी काळजी घ्यावी लागेल. घरात सकारात्मक वातावरण ठेवण्यासाठी संयम आणि समजूतदारपणा आवश्यक आहे. शिक्षण. तूळ राशीच्या विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा उत्साहवर्धक आणि प्रगतिकारक ठरेल. अभ्यासात लक्ष केंद्रित होईल आणि कठीण विषय समजायला लागतील. परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मेहनतीचे फळ मिळू शकते. शिक्षक किंवा मार्गदर्शकांकडून योग्य दिशा मिळेल. करिअरविषयी गंभीर विचार सुरू होतील. वेळेचे योग्य नियोजन केल्यास यश निश्चित मिळेल. प्रेम आणि वैवाहिक जीवन. तूळ राशीच्या प्रेमी जोड्यांसाठी हा आठवडा संवाद आणि समजूतदारपणाचा आहे. जुन्या गैरसमजांमुळे थोडी तणावाची स्थिती निर्माण होऊ शकते, मात्र मनमोकळा संवाद ठेवल्यास नात्यातील गोडवा वाढेल. एकमेकांच्या भावनांना महत्त्व देणे आवश्यक आहे. विवाहित व्यक्तींनी जोडीदारासोबत वेळ घालवावा. लहान वाद टाळल्यास वैवाहिक जीवनात स्थैर्य आणि आनंद राहील. एकूणच तूळ राशीच्या व्यक्तींना हा आठवडा समतोल, संयम आणि योग्य निर्णयांचा ठरेल. तुमचे प्रयत्न योग्य दिशेने जात आहेत याची जाणीव होईल. आत्मविश्वास राखून पुढे वाटचाल केल्यास यश निश्चित मिळेल.
नातेसंबंधात प्रेम, संवाद आणि समजूतदारपणा ठेवा. आरोग्य आणि आर्थिक बाबतीत सावध राहा. हा आठवडा भविष्यातील प्रगतीसाठी मजबूत पायाभरणी करणारा ठरेल. हा आठवडा समतोल, आत्मविश्वास आणि सकारात्मक बदल घेऊन येणारा ठरेल. या काळात घेतलेले निर्णय पुढील काळासाठी महत्त्वाचे ठरतील. त्यामुळे कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्या. करिअर आणि व्यवसायाच्या बाबतीत मेहनतीचे फळ मिळण्याची शक्यता आहे आणि वरिष्ठांचा विश्वासही मिळेल. आर्थिक स्थिती हळूहळू सुधारत जाईल, मात्र खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. आरोग्याच्या दृष्टीने मानसिक शांतता राखणे महत्त्वाचे ठरेल. तणाव टाळल्यास शरीर आणि मन दोन्ही संतुलित राहतील. कौटुंबिक व प्रेम संबंधांमध्ये संवाद, समजूतदारपणा आणि संयम ठेवला तर नात्यांमध्ये गोडवा टिकून राहील. एकूणच हा आठवडा संधी, आत्मपरीक्षण आणि योग्य नियोजनाचा असून सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास यश तुमच्या बाजूने नक्कीच असेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.